मागण्या की काय तर डिसीजच बर्ड्स घेऊन येतात. आता चेकिंग तर झालेलं आहे, साहेबांनी रिपोर्ट पण दिलेला आहे. आता क्वालिटी सारख्या कंपनीला स्वतः घेऊन येतात त्यावेळेला डिसीज बर्ड नाही, आणि आम्ही घेऊन आल्यामुळे मात्र डिसीज बर्ड. आमची गाडी फोडणे किंवा आम्हाला मारामारीच्या याच्या धमक्या ज्या येत आहेत ते त्यांच्या लोकांच्यामुळे. बीफ शॉर्टेजा उपरांत आता राज्यात चिकन शॉर्टेजाक लागून बोवाळ चल्ला. कितें जालें नेमकें? अचानक चिकन शॉर्टेज कशी जाली जाणून घेऊयात. सद्याक नुस्त्याच्या दरान तेंगशी गाठल्या. अशें आसतनाच राज्यांतल्या जायत्या वाठारांनी चिकनाची कमी जाल्ल्यान कित्येक दुकानां बंद करची पडली. भायल्या राज्यांतल्यान अर्थात महाराष्ट्र आनी कर्नाटकांतल्यान गोंयांत बॉयलर्स हाडटना चेक नाक्यांचेर सतवणूक जाता, चड पयशे आमचे कडेन मागतात असो आरोप करत हे बॉयलर्स हाडपी वाहतूकदारांनी संतापिल्ल्या कारणान संप जाहीर केलो. जाका लागून गोंयकारांचो विकेंड जंय सुमार 70 टन चिकनाची विक्री डेली जाता ती विक्री फक्त 55% अडकली. ऑल गोवा पोल्ट्री फार्मर्स अँड ट्रेडर्स असोसिएशनाच्या प्रेसिडेंटान सांगिल्ले प्रमाण ह्यो गाडयो आडायल्ल्यो ते हेल्दी कोंबड्यो गोंयांत हाडटा काय ना हाची चांचणी करपाक लागून. मजगती हेर राज्यांतले सप्लायर्स म्हणटात गोंयचे असोसिएशन आनी आमी एकाच जाग्या वयल्यान बॉयलर्स हाडटा. मागीर हो भेदभाव कित्याक? आमचीच सतवणूक कित्याक जाता? तशेंच संबंधीत प्रशासनान हाची दखल घेवची आनी आमकां न्याय दिवचो म्हण ते मागतात. पोलिसांनी सुद्धा सहकार्य केलंय, डॉक्टर साहेबांनी सुद्धा सहकार्य केलंय आम्हाला. आम्ही सरळ आहे, आमचं जे डॉक्युमेंट्स आहेत ते व्यवस्थित आहेत, आमचा माल सुद्धा चांगला आहे. पण आम्हाला ह्याच्या पाठीमागे हॅरेसमेंट जो करायला लागलेत त्यांचा तुम्ही शोध घ्या. प्राईम मिनिस्टर साहेबांना एवढीच विनंती आहे की CMला की साहेबांनी जवळ म्हणजे होईल तेवढ्या लवकरात लवकर जे आम्हाला हॅरेसमेंट करायला लागलेत त्यांचा शोध घ्या. ते आता त्यांना पाहिजे तर बोलवून त्यांची मिटिंग लावायला लावा आणि आम्हाला योग्य तो न्याय द्या. म्हणजे आमच्या गाड्या दोडामार्ग याला अडवायला लागलेत आणि चेकपोस्टला आणि इकडं ओके ॲनिमल हजबंडरीचं नाव सांगून आमच्या गाड्या अडवतात आणि आम्हाला इकडे आल्यानंतर सांगतात की आम्हाला अॅनिमल हजबंडरीचे लोक बोलायला म्हणून आणि हॅरेसमेंट करतात. ते परत गाड्या अडवून डायरेक्ट पोलीस स्टेशनला घेऊन यायला लागलेत. तुम्ही आमच्यासोबत बोला, आमचा माल चांगला नाही, हे नाही, डिसीजेस माल घेऊन येत आहे म्हणून सांगतात. ब्रॉयलर आणतात तर डिसीजेस घेऊन येत आहे म्हणून सांगतात. आता आम्ही अॅनिमल हजबंडरीकडे चेकिंगला दिल्यानंतर आमचा माल रिपोर्ट क्लिअर आहे. त्यांनी पण आम्हाला चांगलं सहकार्य दिले, तुम्ही तुमच्या गाड्या घेऊन जावा म्हणून सांगितले. आणि ही लोक आम्हाला रोज रात्री आमच्या गाड्या 12-2ला अडवून परत पोलीस स्टेशनला घेऊन यायची रोज धमकी द्यायला लागलेत आणि पोलीस स्टेशनला घेऊन येऊन आपण पळून जायला लागले. लोक कोण आहेत आम्हाला माहित नाही. पण आम्ही त्यांना पोलिसांनी नावं दिले, आम्हाला कॉन्टॅक्ट करायला ज्यांनी कंप्लेंट केली त्यांनी. ती लोक आता फोन उचलत नाही, पोलिसांचे सुद्धा फोन उचलायला तयार नाही. त्या लोकांनी म्हणजे CM साहेबांनी आमची मिटिंग घेऊन आम्ही पाहिजे CM साहेबांच्याकडे पाहिजे जातो त्यावेळेला आमचा काय तो न्याय द्यावा. ओके कशाला अडवतात तिकडे दोडामार्गला? माल डिसीजेस घेऊन आमच्या असोसिएशनला या म्हणतात. त्यांनी युनियन तयार केले ना, त्या युनियन मध्ये येऊन आमच्यात सामील व्हा म्हणतात त्यांनी. आणि त्या आमच्या गाडीवाल्यांना ते आम्हाला भाडी देणार आणि त्यांनी सांगतील तिकडे आम्ही माल टाकायचा, त्यांनी सांगतील तो माल आम्ही बुकिंग करायचा. आणि आमच्यापेक्षा म्हणजे आम्ही जो माल देतो त्याच्यापेक्षा त्यांनी चांगला देणार असं सांगतात. पण माल चांगला आमच्यापेक्षा माल चांगला कोण देऊ शकतो आम्ही सांगतो तुम्हाला. पण आणि बाकी आम्हाला म्हणायचं आहे की त्यांना जे लोक तुमच्याकडे कंप्लेंट घेऊन येतात ना त्यांना आम्हाला आमच्या समोर येऊन ह्या समोर मीटिंग करायला लावा. तुम्ही कुठून घेऊन येतात हा माल? आम्ही महाराष्ट्रातून माल घेऊन येतोय, कर्नाटकमधून घेऊन येतोय, क्वालिटी कंपनीचा आम्ही माल घेऊन येतोय. आमचा माल A1 असतोय, डॉक्टर सर्टिफिकेट सुद्धा आमच्या सोबत असते पक्ष्यांचं. त्याच्यामुळे आम्ही तो माल घेऊन येतोय. त्याला आम्हाला ते सांगतात की तुम्ही डिसीजेस घेऊन येताय म्हणून आज आम्हाला रात्री 2 पासून आमची गाडी अडवून थांबले आणि आज इथं थांबून आम्हाला चेकिंगला आणले. रिपोर्ट तरी आमचा क्लिअर आहे. आमच्या कोंबड्या मेलेली जबाबदारी कोण घेणार सांगा? कितले कोंबड्या आहात? गाडीमध्ये 700 कोंबड्या होत्या, त्याच्यात आम्ही थोड्याशा खाली केल्या होत्या. आता 300-350 कोंबड्या गाडीमध्ये आहेत. त्यांना रात्री काल संध्याकाळी 5 वाजल्यापासून गाडीला फीड नाही आहे, त्यांच्या पोटात फीड नाही. आता ते मरत नाहीत, आम्ही काय करायचं? ओके कोण कोण तुमका खबर आहे? कोणी आडेला त्याचे नाव बी खबर आहे? त्याच्याबरोबर अजून 2-4 जण आहेत. ते आम्हाला टोटल हॅरेसमेंट करायला आलेत आणि आमच्या ड्रायव्हर लोकांना दादागिरी दाखवायला आलेत की आम्ही 2-4 दिवसानं गाड्या येऊन पकडणार आणि अशा पोलीस स्टेशनला येऊन लावणार. आमच्याकडे गाड्या भाड्यानं भरा म्हणतात ते, ह्यांच्याकडे भरू नका, आम्ही तुम्हाला भाडी देतो असं सांगतात ते लोक. साहेब मला रात्री त्यांनी 2 तास रस्त्यावर थांबवले, पोलीस स्टेशनला पण यायला नाहीत. आमचे फोन काढून घेऊन रस्त्यावर 2 तास आमचे माणसं येतात तिथं थांब, पोलीस स्टेशनला नेतो म्हणून अर्ध्यात थांबवले. गाडीचे ड्रायव्हर आहे, काळोखात नेऊन थांबवले आम्हाला 2 तास एका ठिकाणी. काय म्हणून थांबवले?
आमची माणसं येतात, तुम्हाला हलता कामाने हलायचा अधिकार नाही. फोन काढून घेतले आमचा, हल्ला तर अजिबात आमच्याशी गाठ आहे, हल्ला तर इथनं इथं जागेवर टाकणार असं आम्हाला हे आणि पोलीस स्टेशन पुढे होतं पण तिथे न्यायला नाही. त्याच्या मागे काळोखात नेऊन आपली गाडी 2 गाड्या समोर लावून तिथे येऊन आम्हाला आम्हाला झोपायला सांगितले तिथे. ओके. तुम्ही आणखीन पण गाड्या अडवल्या. हो, 3 गाड्या अडवून ठेवलेल्या त्यांनी. आणि ज्या टायमाला आम्ही यायच्या पहिला अर्धा तास ते पुढे आले आणि मग त्याच्यानंतर आम्ही तिथं जाऊन PSI सांगून आम्ही त्या गाड्या पाठवून दिल्या. पण ही गाडी आमची परत त्यांनी येऊन ओल्ड गोव्यामध्ये अडवून तिथं शेवटी ही आम्हाला त्रास दिला. आता हॅरेसमेंट किती दिवसापासून चालू आहे तुमचे? हे आता 6 महिन्यापासून चालू आहे. 6 महिने त्यांच्या युनियनचं प्लॅनिंग चालू आहे, पण आम्ही त्याच्यामध्ये हे नव्हतो. आम्ही त्याच्यासाठी स्ट्राईक केलं होतं. पण स्ट्राईकला काय झालं, खालचे गोव्याचे जे ट्रेडर आहेत ना, त्यांनी हे माल दिल्यामुळे आम्हाला भरपूर लोक त्रास द्यायला लागले. आमची कस्टमर आमच्यापासून मोडली गेली आणि रेट विक्री जास्त करायला लागली. त्यांचे असोसिएशनाचे अटी काय होते? त्यांची डिमांड्स आहे की आम्ही सांगेन तिकडे माल बुकिंग करा, आम्ही सांगेल तिकडे टाका, आमच्या थ्रू आपण ट्रेडर होणार ती लोक आणि आम्ही फक्त त्यांच्या अंडर खाली भाडी मारायची, एवढाच त्यांचा विषय आहे. आम्हाला ते मान्य नाही. आम्ही माल बुकिंग करू आणि आमचे कस्टमर आम्ही सांभाळतोय, पण त्यांना आपल्या अंडर खाली धंदा करा असं बोलायला लागले ती लोक. असोसिएशन आहे ते त्यांचं. कशाला मान्य नाही आहे तुम्हाला? आम्हाला त्यांनी सांगणार त्या रेटला भरायचं, त्यांनी सांगणार ते द्यायचं, हे आम्हाला मान्य नाही साहेब. का मान्य नाही? आमचा धंदा आम्ही इतक्या वर्षापासून धंदा करत आलोय साहेब. 1999 पासून आम्ही साहेब धंदा करतोय, पण आजपर्यंत असं कधी आम्हाला कोणी अडवलं नव्हतं किंवा कोणी काही बोललं नव्हतं. हे गेल्या वर्षीपासून काहीतरी युनियन बनवायचं प्लॅन केल्यात आणि त्या प्लॅनमध्ये हे आम्हाला पहिल्यांदा सांगितले की त्या लोकांनी तुम्ही युनियनमध्ये या, बारकोड घ्या आणि नंतर त्याच्यात बोला की तुम्ही आम्हाला म्हटले की आपण कस्टमरकडून तुमचे पैसे वसूल करून घेऊया, त्यांच्याकडून माल व्यवस्थित मार्केट डिपेंड ठेवूया, म्हणजे रेट चढ उतार करूया नको असं आम्हाला बोलले. त्यामुळे आम्ही त्यांना होकार दिला होता. पण त्यांनी त्याच्यानंतर आमच्याकडून पैसे घेतले आणि आम्हाला सांगितले की पैसे तुम्ही 25,000 आत्ता लगेच भरा, नसेल तर लेट भरला तर 35,000 भरायला लागतील असं सांगून आम्हाला त्याने आत्ता युनियनला सांगतायत की ते लोक तुम्ही आमच्या अंडरखाली धंदा करायचा हे बोलतायत. हे आम्हाला मान्य नाही. ओके. किती लोक जॉईन झाले, कोण जॉईन झाले त्यांना तुमच्या तर्फे? आमच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक मधून सर, ज्या वेळेला आम्हाला सांगितलं होतं ना की बाबा तुम्ही मार्केट डिपेंड म्हणजे मेंटेन राहण्यासाठी आपण रेट देऊया, त्यावेळेला आपण सगळे त्यांच्यात सामील झालो होतो. पण ज्या वेळेला त्यांनी बोलले की तुम्ही आमच्या अंडरखाली धंदा करा, त्यावेळेला आम्ही नाही म्हणून सांगितलेलं आहे. आमचे महाराष्ट्र कर्नाटक मधून कोणी त्यांच्या सोबत नाही आहे. आमच्या मार्केटमध्ये साहेब पेमेंट अडकलेलं आहे. ते आम्ही म्हटलं आमचं पेमेंट अडकलेलं आहे, आम्ही तुम्हाला तुमच्यासोबत कसं येऊ, तर ते म्हणतात ते मार्केटचं पेमेंट तुमचं तुम्ही बघा, आम्ही सांगितलेलं का तुम्हाला म्हणतात अडकवायला पेमेंट क्रेडिट द्यायला आम्ही लोक बोललो होतो का म्हणून विचारतात ते. आता जे हॅरेसमेंट झालं ह्याच्यावर तुम्ही कंप्लेंट करणार आहे? हो, कंप्लेंट कंप्लेंट करणार सर. आम्हाला रोज रोज त्रास होत असेल तर आम्ही करणार सर. आम्ही डेली जातोय, असं त्रास झाला की आम्ही आम्हाला जो त्रास होणार आहे तो त्या 3-4 याच्यापासूनच आम्हाला जो इथून पुढे त्रास होणार आहे. आमची गाडी फोडणे किंवा आम्हाला मारामारीच्या हे ज्या धमक्या ज्या येत आहेत ते त्यांच्या लोकांच्यामुळे होणार आहे. त्यांच्यापासून आम्हाला धोका आहे. त्यांची आणखीन एक मागणी होती की तुमचे त्यांचा आरोप होता की तुमच्या क्वालिटी चांगली नाही म्हणून म्हणून तर आम्ही डॉक्टर सर्टिफिकेट दिलं आहे सर. डॉक्टर तुम्हाला सर अॅनिमल हजबंडरीच्या लोकांनी तुम्हाला दिलं आहे ना डॉक्युमेंट्स, आपल्याला रिपोर्ट दिले आहेत. आता साहेबांच्याकडे असतील बघा, पोलीस साहेबांच्याकडे की आपले रिपोर्ट दिले आहेत म्हणून, ते तर क्लिअर आहेत. साहेबच सांगायला तुमचे रिपोर्ट क्लिअर आहेत म्हणून, मग अजून काय हवं आहे त्यांना? तुम्ही जे चिकनच्या पॉइंट वरून घेऊन येतात तिकडूनच गोव्याची घेऊन येतात? तिकडूनच घेऊन येतात सर. आणि त्या कंपनीचं नाव बाद करायला लागले ती फुकट लोक. क्वालिटी कंपनीचा माल भरतोय साहेब आम्ही. क्वालिटी म्हणून बेळगावमध्ये कंपनी आहे, नंबर 1 कंपनी आहे सर ब्रॉयलरची. त्यांची डॉक्टर सर्टिफिकेट डेली डॉक्टर जाऊन चेकिंग करूनच माल भरायला परवानगी देतात. पण ती आम्हाला इंडियन आर्मीला, आपल्या इंडियन आर्मीला त्यांचं पूर्ण चिकन जाते सर, त्यांचं फूड जाते इंडियन आर्मीला पूर्ण आपल्या. त्यांचे प्लांट, त्यांच्या गाड्या, त्यांचे प्लांट आहेत कटिंग प्लांट, त्या गाड्या त्यांना सप्लाय करतात चिकन इंडियन आर्मीला आपल्या. आणि आउट ऑफ कंट्रीला मॅकडॉनल्ड्स, KFC या सगळ्या गाड्यांना म्हणजे सगळ्या कंपन्यांना यांचं चिकन जाते. आणि त्या चिकनला आज ती लोक नावं ठेवतायत. त्याच्यामुळे तुम्ही विचार करा आणि आपल्या पब्लिकला समजू दे असं काहीतरी करा. हे गोव्याचे असोसिएशन पण तिकडूनच नेतात? हो, तिथूनच आणतात. ते त्या कंपनीमधूनच, त्या कंपनीचाच माल आणतोय, त्या कंपनीतूनच. आणि जिथून आम्ही आणतोय तिथूनच तो माल आणतोय. पण आम्ही त्यांच्या अंडरखाली, आम्ही महाराष्ट्राचे लोक त्यांच्या अंडरखाली येऊन धंदा करा म्हणून सांगतात. आम्हाला ते मान्य नाही म्हणून आम्हाला ते हॅरेसमेंट करायला लागले. आम्हाला म्हणून लोक ती त्रास देत आहेत. तुम्ही पैसे भरले का? आम्ही 25,000 भरलेला आहे गाडी मागे. आम्ही ऍट अ टाइम आम्ही भरलं होतं स्टार्टिंगला. त्यामुळे आम्ही 4 गाड्यांचे पैसे आम्ही ऍट अ टाइम 1 लाख भरलेले आहेत त्यांच्यासाठी. अशा बऱ्याच जणांनी त्यांच्याकडे पैसे भरलेले सुद्धा आहेत. अजून त्या पैशांचा त्यांनी विचार करत नाहीत, काय नाहीत. आम्हाला ते पैशांचा आम्ही त्यांना विचारत पण नाही आहे. पण आम्हाला डेलीची हॅरेसमेंट नको आहे त्यांची.
पण तुम्हाला आमचं मार्केटमध्ये पेमेंट अडकले साहेब, ते आम्ही पेमेंट वसूल कसं करायचं म्हणून विचारतोय, तर ते म्हणतात ते तुमचं तुम्ही बघून घ्या. बरं किती नुकसान झालंय तुमचं आतापर्यंत? किती माल अडकून माल आज ही गाडी आमची पूर्ण अडकून थांबली. आजपर्यंत आमची कस्टमर आमची तुटून गेली, त्यांना माल आम्ही टायमात नाही दिल्यामुळे. 4 लाखाचं नुकसान झालं हो 4 लाखाचं नुकसान झालेलं आहे. ओके. टोटल अजून 4 लाखाचं नुकसान झालं पूर्ण. हो, आम्हाला त्यांनी आमच्या कस्टमरला तुम्ही आम्हाला ऑर्डर देऊ नका म्हणून सांगितले, ते आमची ऑर्डर आहे, ते आमचा लॉस झालेला आहे. आम्हाला धमकी द्यायला लागलीत की तुम्ही इकडे गाडी आणायची नाही, ह्या मार्केटला गाडी जाणार, तुमच्या गाड्या फोडणार म्हणून सांगायला लागले. ओके. So आता सप्लाय कमी आहे गोव्यात. हो, आम्ही सप्लाय आलाच नाही आमचा, मोजक्याच आम्ही पाठवल्या भिवून आम्हाला भिवून म्हटलं आम्ही काय होते ते होऊन पाठवल्यानंतर आम्हाला हे आज आहेत तर त्रास केलेत त्यांनी. भरपूर लोकांनी द्यायचं बंद केले पक्षी. आम्हाला परत order तुम्हाला परत असं केलं की तुम्ही काय करणार, काय ऍक्शन घेणार परत? आम्ही आता आम्ही ऍक्शन आम्हाला मग तुम्ही गोव्याच्या आम्हाला सहकार्य समाजसेवकांनी सोशल वर्करांनी आम्हाला तो न्याय द्यावा. आता नसेल त्यांना जर हे सगळं मान्य असेल, त्यांचे रेट वाढू देत तर त्यांनी मग त्यांना दुसरं काय आहे, गोवा वन ऑफ द बिगेस्ट मार्केट आहे, तुम्हाला सगळ्यात मोठी मार्केट आहे ते गोवा आहे. हो, गोवा बिगेस्ट मार्केट गोवा आहे. गोवा चिकन सेंटर वाल्यांनी सगळ्यांनी विचार करून, गोव्यातल्या लोकांनी विचार करून हा काहीतरी न्याय घ्यावा आणि आपल्या म्हणजे सीएम साहेबांसोबत आम्हाला म्हणजे सगळ्यांना घेऊन जाऊन आमचा काय ते म्हणजे प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह करावा, एवढीच आमची इच्छा आहे साहेब. चिकनची रेट्स काय आहे आता? आता एकच दिवस काल सांगा. चिकन बंद झालं तर त्या लोकांनी चिकन डबल रेट मध्ये विकलं, डबल रेट मध्ये विकला. आणि रेग्युलर सप्लाय जर असेल तर त्याला व्यवस्थित रेट मध्ये दिला जातोय माल. एकच दिवस माल थांबला तर डबल रेट मध्ये विकला गेला. हा, ओके. तसे त्यांच्या नावावर टाकलं, आमची नुकसान भरपाई त्यांनी द्यावी. कोंबड्या मेल्या तर त्यांच्या- आज दिवसभराची त्यांच्या कंप्लीट करणार आहे. सगळी त्यांनी द्यायची. आपण अर्धा तास गाडी थांबले तर तुम्हाला कळलं बरोबर आहे ना. काल एक दिवस स्ट्राईक केलं, पण त्या स्ट्राईक केल्यामुळे ज्या लोकांनी म्हणजे तुम्हाला आम्ही बोललो ना तिकडून कंपनीतून माल आणले, त्याच लोकांनी डबल रेटला चिकन विकले. आज काल कस्टमरांना तोडले आमच्या डबल रेटने देऊन. ते लोक चाहे तो डबल रेट से ले करके बोला है. तुमचं स्ट्राईक होता तिकडे? आम्ही स्ट्राईक केला होता, आम्हाला त्यांच्या त्रास झाला त्रासाला कंटाळून आम्ही शेवटी स्ट्राईक करायचा निर्णय घेतला ना. यांच्या त्रासाला कंटाळून, कारण यांची अरेरवी दादागिरी. कारण आम्ही गोव्यामध्ये येऊन धंदा करत असल्यामुळे आमच्या ह्या भरलेल्या गाड्या मार्केटमध्ये घेऊन येत असल्यामुळे आम्ही त्यांना दादागिरी करू शकत नाही किंवा त्यांच्याशी अरेरवी करू शकत नाही, कारण आमच्या गाड्या मोकळ्या नसतात. आज आमच्यावरती ही वेळ काय आली तर आमची गाडी भरलेली होती म्हणून त्यांनी आम्हाला दादागिरी किंवा हॅरेसमेंट करण्याचा प्रयत्न केला. मग आम्ही त्यांच्याशी दादागिरी किंवा अरेरवी करू शकत नाही. त्याचा फायदा घेऊन ही लोक आम्हाला नाहक त्रास द्यायला लागलेत. आणि आज आम्हाला केलं, पण उद्या ह्या सर्वच लोकांना ते करणार आहेत. प्रत्येकाला असं आता सांगतायत की दररोज एक गाडीला आम्ही टार्गेट करणार. त्यांचं सांगणं आहे की दररोज एक गाडीला काय तर डिसीज बर्ड्स घेऊन येतात. आता चेकिंग तर झालेलं आहे, साहेबांनी रिपोर्ट पण दिलेला आहे. आता क्वालिटी सारख्या कंपनीला स्वतः घेऊन येतात त्यावेळेला डिसीज बर्ड नाही, आणि आम्ही घेऊन आल्या मात्र डिसीज बर्ड्स म्हणून सांगतात.